पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला आहे। कारण आमदार निलेश लंके आता आपल्या हातामध्ये तुतारी घेणार असल्याची माहिती समोर येते। आमदार निलेश लंके शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। तर निलेश लंके दक्षिण नगरमधून लोकसभेचे उमेदवार असण्याची देखील शक्यता आहे। तर खासदार अमोल कोल्हेंनी काही दिवसांपूर्वीच त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिलेली होती आणि त्यानंतर मात्र या सगळ्या घडामोडींना वेगही आलेला होता आणि आता या संदर्भात शिक्कामोर्तब होत असल्याचं पाहायला मिळतंय। पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसतोय, कारण आमदार निलेश लंके आता हातात तुतारी घेणार असल्याचं समोर आलेलं आहे। आमदार निलेश लंके शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असून शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। तर निलेश लंके दक्षिण नगरमधून लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते आहे। तर खासदार अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती आणि त्यानंतर मात्र ते आता शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे। दरम्यान शरद पवारांनी देखील या संदर्भात एक महत्त्वाचं विधान केलंय। नेमकं शरद पवार काय म्हणतायत ते आपण ऐकूया। निलेश लंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे। तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का, बोलाल? काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत, ते सगळ्यांना विचारून असत। आज पक्षप्रवेश होणार अशी चर्चा होती। मलाही माहिती चर्चा तुमच्याकडूनच मी ऐकते। निलेश लंकेंसोबतची तर खरंच ते पक्षात येणार आहेत का अशी चर्चा? मी माझ्या प्रचार आणि या सगळ्या कामांमध्ये इतकी व्यस्त आहे की मला याची काही माहिती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।